नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता अर्णववर हल्ला करणाऱ्या ह्या राकेशची ईश्वरी मात्र घरी आल्यानंतर कशी आता अंजली ताईसमोर गचंडी धरते आणि अर्णवला मारणाऱ्या ह्या राकेशला मात्र आता कसा धडा शिकवते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा मित्रांनो आता ईश्वरी आणि अर्णव हे बाहेर गेलेले असताना राकेश मात्र काही गुंड अर्णवला मारण्यासाठी पाठवितो। आता राकेशला असं वाटतं की आता हे गुंड अर्णवचा पूर्णपणे खात्मा उडवतील आणि ईश्वरी अर्णवसाठी आता रडत बसेल, परंतु होतं काही वेगळंच। कारण ईश्वरी मात्र आता आपल्या अर्णवला कसं वाचवते, कारण आता ईश्वरीने गाडीचा हॉर्न आहे तर तो पोलिसांचा हॉर्न वाजवून मात्र आता ह्या गुंडांना घाबरवलेलं असतं आणि शेवटी अर्णवचा जीव वाचवलेला असतो। त्यानंतर मात्र आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांना आता ओळखते की नक्की हे सर्व राकेशने केलेले आहे। आता अर्णव ईश्वरीला शांत राहायला सांगतो, परंतु ईश्वरीला खूप राग येतो, कारण आता ती हे सर्व काही सहन करू शकणार नव्हती, सगळं काही ती सहन करणार होती, परंतु आता राकेशने अर्णववर हल्ला केला, अर्णवच्या जीवावर तो उठला, म्हणून ती आता जेव्हा घरी येते, कारण आता त्या दोघांचं ठरलेलं असतं की आता हा हल्ला फक्त राकेश करू शकतो, दुसरं कोणी नाही। म्हणून घरी आल्यानंतर आता राकेश पाहतो तर काय अर्णव आणि ईश्वरी घरी कसे आलेत, म्हणून तो घाईने विचारतो, तुम्ही गेलात आणि लगेच आलात, नक्की काय? तेव्हा लगेच आता ईश्वरी रागाने त्याच्याकडे पाहत असते। आता ईश्वरीला खूपच राग आलेला असतो। ईश्वरी आता अगदी पेटूनच त्याची गचंडी धरते आणि म्हणते की नराधमा, अरे हे सर्व तुझं कार्यस्थान आहे, माझ्या अर्णव सरांच्या जीवावर तू उठलास, मी तुला नाही सोडणार। आज मात्र मी खूप काही सहन केले, आत्तापर्यंत तू माझ्या जीवावर उठलास, खूप काही अनेक वेळा मला त्रास दिला, परंतु आता नाही, आता मात्र मी तुला सोडणार नाही। जे काही तू वागला आहेस ना त्याची शिक्षा तुला मिळणार म्हणजे मिळणारच। आता अंजलीला काही कळत नसतं की नक्की आता हा म्हणजे ईश्वरी काय बोलते। आता सगळेजण खूप घाबरलेले असतात। ईश्वरी म्हणते की हो अंजली ताई, आत्तापर्यंत तुमचा जो काही नवरा आहे तर त्याला खूप वेळेस माफ केले, परंतु तो तुमचा नवरा म्हणण्याच्या लायकीचा नाही। आता अंजलीला असं वाटतं ईश्वरी असं का बोलते, म्हणून अंजली ईश्वरीवर ओरडते। अंजली ईश्वरीला ओरडून म्हणत असते की अगं ईश्वरी तू काय बोलतेस। आता ईश्वरी म्हणते की ताई जे खरं आहे तर ते मी बोलते, विचारा अर्णव सरांना। आता अर्णव सरांना आपल्या अंजलीची काळजी असते। अर्णव म्हणतो की ईश्वरी शांत हो, अगं आपण ताईला सगळं काही सांगू, पण आत्ता नाही। तर ईश्वरी म्हणते की नाही सर, आत्ताच्या आत्ता राकेशचं कारस्थान सगळं काही ताईला सांगायचं, आत्तापर्यंत आपण खूप काही केलं, परंतु अंजली ताईचं सुद्धा जीव धोक्यात आहे आणि अर्णव सर तुमचा सुद्धा, त्यामुळे मी शांत नाही राहू शकत। आता ईश्वरी खूप पेटलेली असते। ईश्वरी सगळं काही आता अंजली समोर सांगायला सुरुवात करते की आत्तापर्यंत कसे त्याने फसवले, माझ्याबरोबर लग्नाचं नाटक केलं, हे सर्व काही मात्र आता ती सांगायला सुरुवात करते। आणि त्याच वेळेस आता अंजलीला चक्कर येते। अंजलीला चक्कर आल्यानंतर ती खाली पडते। सर्वजण आता अंजलीकडे धावतात। आता अंजलीकडे धावल्यानंतर ईश्वरी म्हणते की अंजली ताई हे बघा, प्लीज स्वतःला सावरा, कधी ना कधी तुम्हाला हे सत्य कळणार आहे। आता मात्र अर्णवला खूप राग येतो। अर्णव म्हणतो की ईश्वरी मी तुला सांगत होतो की तू शांत राहा। अर्णव लगेच आता राकेशची गचंडी धरतो आणि राकेशला म्हणतो की चालता हो, आता मात्र तू येथे नाही थांबू शकत, बाद झाले, तुझ्यामुळे एकतर आज माझ्या जीवावर धोका होता आणि ईश्वरीमुळे मी वाचलो, परंतु माझ्या बहिणीला जर काही झाले तर मी तुला नाही सोडणार। म्हणून आता अर्णव खूपच पेटून उठलेला असतो। घाईने आता अंजलीला आतमध्ये नेले जाते आणि ईश्वरी आता राकेशची गचंडी धरून त्याला दुर्गा अवताराने आता घराच्या बाहेर काढते। तर मित्रांनो आता राकेश आणि वल्लरी हे काय आणखी नवीन प्लॅन करतात आणि ईश्वरीच्या उलट मात्र आता काय नवीन प्लॅन अगदी त्यांचा आखलेला असतो, परंतु ईश्वरी त्यांचा हा प्लॅन उधळून वल्लरी मामीचं कारस्थान सुद्धा सर्वांच्या समोर कसं घेऊन येते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।